हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं पुंसां महापातकनाशनं। वाल्मीकि गिरिसम्भूता रामाम्बो निधिसङ्गता श्रीमद्रामायणे गंगा पुनाति भुवनत्रयम्। वाल्मीकेः मुनिसिंहस्य कवितावनचारिणः शृण्वन् रामकथानादं को न याति परां गतिम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. कैकेयीनं रामाक खडाखडी जावन ते दोन्ही वचन दशरथान दिलेले तू ते पालन कर का म्हणून सांगतना कोणीय कसले करतलीच की जाल्यार राम बिलकुल तो खंयचेय विशया खंयच्यानूय मन चंचल करना नशी जायता म्हूण म्हणटा. कसलेय व्यथ जायनी, कसलेय दुख्ख जायनी, विंगड जना जाल्यार भारी अप्रिय जावन आशिल्ले विशय तो रान्ना वसम. राज्यभार कोर का म्हळ्यार पूण एकच वेळ कोणें आयकत इतं जाल्यार रान्ना वसम म्हूण म्हळ्यार भारी अप्रिय जावन आशिल्ले विशयो कसलेय ताका व्यथ जायनी. तो कैकेयीक म्हणाल कई एवमस्तु गमिष्यामि वनं वस्तुमहं त्वितः जटा चीरधरो राज्ञः प्रतिज्ञाम अनुपालयन. कसले जावं हांव रायाले उत्तर ते एक पालन करचे खातीर तूं सांगला न्हय चिराजीन घालका जट घालका जैत हांव ते जटा बांदून घेवन चिराजीन घालून घेवन हांव वनवास करूं वता. तूं कसले बेजार करूं नाका म्हूण म्हणटा. जाल्यार म्हाका एक विशय जावका आशिल्लो. कसले म्हळ्यार दशरथ म्हाका फुडें म्हळ्यार आयचे दिसा पशी फुडें केन्ना तागेल्या थंय आयल्यार भारी संतोश पावत आशिल्लो. आतां ते ताका म्हाका पळयतना दुख्ख जाता म्हणून ते एक म्हाका विशय जावका म्हूण म्हणले कुडले तूं हे पळय विशय उलोवन उलोवन वेळ पाड करतवे म्हणले नाका. मन्यो न च त्वया कार्यो देवी भ्रूमी तवाग्रतः. जाय म्हणून वेळ पाड करता वत्तर ना यो म्हणले नाका. खंडीत वता तुका संतोष दिवचे खातीर. पूण हांव जटाधारी जावन ते चिराजीन न्हेसून हांव रान्ना वता म्हूण सांगता. तूं कसले लेखूं नाका. जाल्यार म्हगेले आनू म्हाका प्रितीचो म्हगेले बरेपण लागतलो. म्हगेल्या पशी मालगडो भारी कृतज्ञ पुराय जनाकय कोण ताका उपकार केला तांकां कृतज्ञ दाखयतलो. सगळे अयोध्येचे राय जावन आशिल्लो म्हगेलो आनू हांव ताका कसलेची अप्रिय करनी. आतांय तशीची ताका हांव रान्ना वचे प्रीती म्हूण जाल्यार ही ताका हांव वचना अशी आसूं का. जाल्यार म्हाका अन्नान सांगीत आशिल्लें न्हय रामा हांव भरताक युवराज पट्टाभिषेक करता म्हणून. तरी अन्नाकय म्हगेले वयर संशय वे अम्मा. तूं लेखून आसच्या परी ते म्हळ्यार हांव तुगेलो पट्टा जाल्लो न्हय. हांव कौसल्येलो पट्टा जाल्लो तूं लेखूं येता. रामाक भरता पट्टाभिषेक केल्यार मस्त मनान तूं कळवळ जातलें म्हूण सांगून तूं लेखूं येता. जाल्यार म्हगेलो अन्नान ते कशी लेखले. अन्ना म्हगेलो गूण गोत आशिल्लो न्हय. म्हाका भरता पट्टाभिषेक करचे भारी प्रिती म्हूण ताणें लेखूंक आशिल्लें न्हय. ते कसले खातीर अन्नान तशी लेखले. म्हगेलें तोंड दिवन ते उलयना न्हू. म्हाका हाजी निमती दुख्ख जाता रस म्हूण म्हणटा रस. तशी खंय तरी म्हूण तो सांगता अहम ही सीताम राज्यम च प्राणनिष्ठान धनानी च. भरताक संतोष जाता म्हूण जाल्यार पळय तुगेले बैले सोडी म्हूण म्हळ्यार हांव सोडत आशिल्लो. म्हगेल तूं राज्य सोडून वच म्हूण म्हळ्यार जाल्यार हांव वता आशिल्लो.
प्राण म्हाका दी म्हण म्हळ्यार हांव दिता आशिल्लो. म्हगेल प्राण, म्हगेल धन, म्हगेल संपत्तू सर्वय हांव संतोशान भरताल चरणार दवरून हांव आसतशील मूं तशी म्हणटना किम पुनः मनुजेंद्रेण स्वयं पित्रा प्रचोदितः तव च प्रिय कामार्थम प्रतिज्ञाम अनुपालयन. तशी असतना स्वयं मिगेल आनू मन्ने अयोध्येची रायू ताणें म्हाका आज्ञे केलेले जाल्यार तुकाय प्रीती जेवचे खातीर प्रतिज्ञा पालन करचे खातीर हांव भरत राज्य सोडून दिनाशिल्लें अम्मा. कसले खातीर तूं विजवो आनांजो मिगेल वयर संशय लेखले. तशी पळय ताणें म्हाका आज्ञा करी म्हण ताका सांग राम तुगेली आज्ञा आयकता म्हूण सांगून तो कसले खंयकी पळयता न्याल पळयता दोळे दुखून उद्दा देंवयता. तशी गच्छन्तु चैव आनयितुं दूताः शीघ्रजवैः हयैः भरतं मातुलकुलादद्यैव नृपशासनात. राजाज्ञेन भरताक तागेल मावळ्याल घरा दुखून आपोवन हाडूक आतांची तूं दुतांक पेटय. राज्याज्ञे करी दुतांक करयशी आनी ताका आपोवन हाडय. हांव हांगा कसले बेजार करना अन्नान म्हाका शिदा सांगू येत आशिल्लें म्हळ्यार एक दुख्ख सजयला त्या आतां सोडलें हांवें. शिदा हांव दंडकारण्याक आत्ताच आत्तां बाय सोरून वता म्हूण सांगून कैकेयी भारी संतोश जालो कई. आनी कशी तो वता म्हूण म्हळ्यार विशयांत विश्वास येयलो तिका जाल्यार ती सांगता प्रस्थानम श्रद्धादान ही त्वरयामास राघवम. बस वगी बस वगी बस वगी प्रस्थान करी म्हूण सांगून ती अमसर करता म्हूण जायत म्हणटा तो. हांच्यान भरताक आपोवन हाडूक थंय कैकेयी घराक दूत चमकल्यांची जाल्यार ती सांगता पळय बरत येता तागेली इतल्याची 3 दीस 4 दीस सकट वच्चा पुरो तूं तितली वेळ राखू का म्हूण ना. तूं रान्ना वत्त म्हूण मम्मीगेला सांगला न्हू सीदा बस तूं म्हणून म्हळ्यार तिगेले मात तेका कसलें म्हूण म्हळ्यार तो वनवासा वचना नातला रे रायान वर दिवनासच्या पुरो जाल्यार एक धर्मप्रकार मलगड पुतूची सिंहासनार बैसुका रायू भरत बैसो राम वनवासा वच म्हूण म्हणल्यार पक्कनी तो अयोध्येन तूं असल्यार भरताले पट्टाभिषेक जायना. ताजे खातीर तिका भंय आतां भरतान वचना नातला भरताक रामान वचनातले भरता राज्य मेळना नवें म्हणलेली एक आतंक तिका जतरस कैकेयीक रामाल नंतरच न्हय भरताक राज्याचे एक हक्क येवचे. तशी त्या वेळाक ती सांगता व्रीडान्वितः स्वयं यच्छ नृपस्त्वां नाभिभाषते नैतत् किंचिन्नरश्रेष्ठ मन्युरेशोपनीयताम. पळय तूं वग्गी बस आनी अन्नान सांगता म्हणून इराकू नका. इथे म्हणटा बारी संकोच जाता सांगूक तशें जावन तूं न्हू तो माती तूं घालून बसला तूं वसात आनीक ताका चिंतसच्या पुरो हाका सांगला जाल्यार वच्चाक आनी कितें हांगा कितें राबला म्हळ्यार चिंतसच्या पुरो ताका ताजे खातीर तो स्वल्प भित कितकी तूं वस म्हूण सांगून सांगता. आनी कितें सांगता कसो न्ही यावत्वं न वनं यातः पुरादस्मात् अभित्वरन् पिता तामन्न ते रामस नास्यते भोक्षते पिवा. पळय तूं हांगा दुखून बाय सोरून रान्ना वच्च थंय तुगेले आनू नवचकय नायसना स्नास्यते न स्नास्यते नायना न भोक्षते पटकय खायना तो म्हणून पटी सांगता पळती मुखारी रायान सांगचास तूं एक रात्री पुणी राब रामा म्हणून ही आतां पटयो उलयता. त्या वेळाक तीन तशें म्हणले कुडले रायू तिका दिखार घालता तुका दिखार असो मूर्ख स्त्री तूं भारी कश्ट केले तूं म्हाका म्हूण सांगून ताका दुख्ख चड जाल्ले पेटा मूर्छेल काय ताका तो पडलो. राम कसो करता रायाक उबारून मांचार बसयता आनी वग्गी हांव वता तुमी कसले चिंत करूं नकाची म्हूण सांगून रानां वच्चा भायर सरता. केन्नाय ताका खंयचे विशया व्यती जायना रामाक बरी संतोशान नित्य तृप्त जावन आसूचो राम तो आत्त कैकेयी सांगता कई तूं कसले लिखू नका मा अर्थासक्त नाही हांव म्हूण. अर्थासक्त म्हळ्यार संपत्ता विशया म्हाका आशी ना. हे संपत्ता विशया आशी जावन लोकांत वास करचें हांव इच्छ करना. म्हाका ऋषी मुनी म्हणलेले
तांगेल हांवय केवल धर्मांतू आसक्त म्हणल्याक म्हूण सांगून सांगता यदत्र भवतः किंचित शक्यं कर्तुं प्रियं मया प्राणानपि परित्यज्य सर्वथा कृतमेव तत् मिगल अन्नाक स्वल्पपुणी कसं की एक संतोष चत्त म्हणजेला रे आव प्राणपुणी सोडतशिलो आनी कसल ताणें म्हाका करूं सांगला खंडीत करतशिलो अन्नाल सेव करचें अन्नान सांगिल्लें ते सांगिल तशीची चोलन दाखोवचें हाजे पयशे व्हड धर्माचरण पुत्राक कसलो ना अनुक्तो अपि अत्र भवता भवत्या वचनादहं वने वत्स्यामि विजने वर्षाणि ह 14 सांगनी म्हूण जाल्यार तुगेल उतरावरीची आव निर्जन जावन आशिल्ल्या अरण्यांतू 14 वर्ष वास कोर नासता नूनं मयि कैकेयी किंचिदा शंशसे गुणं यत् राजानम अवोचस्त्वं ममेश्वर तरासती कैकेयी तुका मिगेल विशय कसलो गोतना तुका आज्ञे करच्याक म्हाका आज्ञे करच्याक तुका चड अधिकार आशिल्लो न्हय तूं म्हळ्यार चंदकोन राम सांगता तुका प्रति विशय आतां गेल्या पयशी चड अधिकार तूंच दाखयता म्हणटना तूं ताका कसल्याक म्हाका आज्ञे कर म्हूण सांगलें तूं म्हाका सीधा वस म्हणून म्हणलें जाल्यार तुवें सांगिल्लें जाल्यार हांव वतशिलो जाल्यार आतां हांव रान्ना वचचें म्हणटना मिगेल अम्मा एक उतर तिळसुका म्हाका आनी सीतेक सांत्वन कोरका ताजी त्या दोनी काम करून मागीर हांव दंडकारणी हांव वचचें शिवाय आतांच्या आतां वस म्हूण म्हळ्यार मिगेले धर्म आसा तेवूय हांव पालन कोरका जैत आतां हांव वता भरतान राज्यभार कोरका अन्नाकय पळोवन घेवका ताणें तशी तुवें ताका पळय मेलविचारण कोरका हे मागीर धर्म न्हय म्हूण सांगतना हांगा दशरथा कळ्ळें खंडीत हो राबना म्हूण कडेरी व्हडव्हडान रोडो सुरू केले त्या वेळाक रामू तो घडी घडी मुर्ची वतरस आनी राखून बसना न्हू मुर्चे दुखून भायर वापस म्हाका पळयलें अशी अवस्था जाता गेले म्हणटा रामू ताकाय कैकेयीकय वंदन करता नमस्कार करता थंय दुखून भायर वतना अन्नाकय कैकेयीकय प्रदक्षिण काण अंतपुरा दुखून भायर येवन थंय भर आशिल्ल्या बंधुजनांक पळयता त्या वेळार लक्ष्मणाक विशय कळ्ळा कशें कळ्ळो म्हूण आमकां दिसच्या पुरो जाल्यार हाजे पयशी फुडली सर्गांत तूं सांगला न्हय रामाल वटू अंगरक्षकशी लक्ष्मण सदांची रामाल वटू वचता म्हूण तो रामान तागेले घरा दुखून भायर येतना भायर तागे आशिल्लो लक्ष्मण राखून बशिल्लो रामाल वटू तो रथार बैसून आयिल्लो पळयला न्हय भितर लक्ष्मणय आशिल्लो तो लक्ष्मणा पुराय विशय कळ्ळे त्या वेळार ताका भारी दोळे दुखून उदक देंवता जाल्यार तो कोपिश्टू लक्ष्मण शेशाल अवतार न्हय तो भारी कोपिश्टू तो तशी त्या वेळाक भायर येतना राम पळयता अभिषेकाचे कलश तयार करून दवरला राम ताका एक प्रदक्षिण येता जाल्यार पळयतना कसो दिसूं का हे कलशू पळयता भायर पांय दवरता कोणेय पळयल्यार कसो लेखू का म्हळ्यार म्हाका हे कलशानात आज अभिषेक जाता आशिल्लो संतोश जाता आशिल्लो म्हाका म्हणल्याक तरस दिसता म्हण लेखू का दुसऱ्यांनी जाल्यार तशें न्हय तें तशी चंद्र लोका पुराय उजवाड दिता तागेले उजवाड कशी रात्र येतान चड जातकी तशी रामाल तोंड तेदनाय पळय ताका न्हिचावन कितले चंद्र हांगा वाल्मिकीन एक उपमी दिला म्हळ्यार रात्री म्हळ्यार काळोखू हांगा आमकां काळोख नज जाल्यार चंद्राक काळोखू प्रीती म्हळ्यार तशें न्हय काळखांतू चंद्राल उजवाड सम दिसचें तशी राम चंद्रुशी दिसता आशिल्लो तागेले तोंडाचे तेजसू कांती दुख्ख ताका दुख्ख जायनी म्हूण सांगता ते ताका कसलें दुख्ख जायना तो निर्लिप्त आशिल्लो म्हणून तशीच काय एक चूर उणी जायनी म्हूण न्हय नातल्यार आमकां पळय हांगा लोकांत दुख्ख जाले कडल्यान आमी पुराय चेप्पी जेवचे बेजार पावचे तशी त्या वेळार प्रतिषिध्य शुभम छत्रम व्यजने च स्वलंकृते विसर्जयित्वा स्वजनम रथम पौरांस्तथा जनान तागेले छत्र चामर पुरे घेवन बंधुजनांक रथांक तागेले थंय छत्र चामर पुरे तयार केला तागेले
एक ಮೆರವಣಿಗೆಗೆ अभिषेक जतन दवरूक ते पुराय तो त्याग करता तागेले बंधुजन तागेले रथ तागेले पौरजन पुराय आसा येतन रथार येयला तो जाल्यार वतना तो चमकून वतर आसतो कसले इत्याक म्हळ्यार सर्व परित्याग करून रान्ना वचका ते दन चमकून वचचे बाई आतां कसले म्हाका रथ म्हूण ताका दिसली कितें जाल्यार कौसल्यले अंतपुरांतू चमकला थंय कौसल्यले अंतपुरा वतना ती पाप देवाल्यागी मागतर आसा रामाल खातीर लक्ष्मणाकय भारी दुख्ख जाता जाल्यार रामा मणके तो निर्लिप्तो कोप ಸ್ವಲ್ಪ चड तशी जाल्यार रामून उता बसला हांव कसाले उल्लोचे म्हणलेले रितीरी लक्ष्मण रामाल वटू वतर आसा रामू कौसल्यले अंतपुरा प्रवेश करता आवसूक पळोवनूय कसलेय विकार ना ताका तशी पक्कनी हांव कसले विकार दाखयले म्हूण जाल्यार मिगेल प्रितीचे हांगा भरल्यांची तांकांय दुख्ख जातलें म्हूण म्हणलें तागेले मनांतू त्या वेळार तो पांय पडता कौसल्यक ते भितर विशय कशी जालो की पुराय जन तांगेले इतले विशय येयलो राम रन्नावतकय म्हूण सांगून स्त्रियाल रण्णे आयक पडतर आसा अयो रामू रन्नावता हांगा प्रति एक विशयांत आमकां रामू रक्षण करता आशिल्लो आमी कसं सांगताची ते पुराय कुडले पालन करून दिता आशिल्लो तसो रामू आजी रन्नावतर न्हय न क्रुध्यती अभिशप्तोसी क्रोधनिया निवर्जयन आमी कितले की पंत तागेले वयर कोपील आसाची ताका बिश्टायील आसा जाल्यार तो कोप्पनी पक्कनी आमी कोपल्यार तो समाधान करता तसो रामू रन्नावत न्हय म्हणून म्हणलेले एक थंय पुराय तांगेले एक हांत भितर एक पडता तशी दशरथाले ताका न्ही जावन 350 बायल आसाची म्हणटाची ते सकडी अंतपुरांतू तान्नी आसाची तान्नी रामाल वयर भारी मोग आसता तान्नी आतां रडतर आसाची हांगा दशरथा ह्या पुराय आयक पडतर आसा पुराय जनान रडचें आयक पडटना आनीकय ताका दुख्ख जालें मिगेल निमती हें जाल्लें म्हूण सांगून तो त्या क्रोधागारा देखून भायर येना थंयची मुस्को घालून न्हिदला आतां पुराय जन म्हाका बिश्टायताची मिगेल बायलो पुराय जन बिश्टायताची म्हूण तो थंयच आसा रामाक पुराय जनान दुख्ख पावचे पळोवन ताका दुख्ख जाता जाल्यार तो कसलेय दाखोवन घेना नशी कौसल्येल अंतपुरा येता अंतपुरांतू द्वारपालक आसाची तांणी रामाक जय जावो म्हूण सांगताची मागीर अंतपुराचे दोनी जालांतू थंय ज्ञानवृद्ध वयोवृद्ध ब्राह्मण बैसून रामाल खातीर म्हळ्यार ताका अभिषेक युवराज म्हणून तागेले खातीर थंय वेद घोशांनी करतर आसाची थंय दुखून तिन्नीचे बागेल दांठून तिन्नी आंगणांत येता थंय वृद्ध स्त्रियो द्वारपालिके तांणी पुराय तांगेलें काम कौसल्येल अंतपुराचे पुराय करतर आसाची रामान प्रवेश केलेले पळोवन संतोश जावन कौसल्येले वचून सांगताची राम येयलो कौसल्ये म्हूण ती रात्री पुर्ती रामाल बरेपणा खातीर ध्यानासक्त जावन आशिल्ली विष्णू पूजन करतर आसती तशी ती पट्ट्या आंवगल न्हेसून व्रत धरून घेवन ती आशिल्ली रामान येयले पळोवन ताका मंगळाशंसन करून भितर आपयता ती अग्नींतू होम करतर आसा पळयत रामू कौसल्ये अग्नींतू होम करतर आसा तशी त्या वेळाक उत्तमोत्तम जावन आशिल्ल्या स्त्रियांक होम करचे अधिकार आशिल्ले तशी आहुहू अपि उत्तम स्त्रीणाम अधिकारम तु वैदिके तशी देवकार्या खातीर तत्रापश्यत समुद्यतम पुराय थंय सिद्ध करलेले वस्तू पुराय राम पळयता थंय दवरला सर्व कसकसल सकडी हविष्य ते हाका अर्पण करूं आसा यज्ञ कार्याक ते पुराय थंय दवरला येळू समिदा पायस लाई मोदक अक्षत सकड थंय धंय सकड तयार करून दवरला ती बाई तशीची भारी गोरी चंदिक ती कौसल्या भारी क्रश जाला केन्ना पळयल्यार तिणें व्रत करचें ते व्रत करून उपास करून भारी क्रश शरीर तिगेलें
धवेची रेशमे वस्त्र नेसल्या ती उदकान देवाक तर्पण दितरस राम पळयत कई त्या वेळाक कौसल्य संतोष जाल्ले सकाण जाला पल्ली जाला आनी रामाले अभिषेक म्हणलें तरस कौसल्य तेद भितर राम हांगा येयले हाईल पळोवन तिका संतोष जावन रामाले चमकल ती राम तिका अभिवादन करता आनी तिका ताक पांय धरतना रामाक ती भारीची चंद कोन्न रामाले उलयतरस रामा तुगेले कुल इक्ष्वाकू कुल राजर्शिंगेल कुल म्हणटाची त्या कुलाक समजावन तूं चोलका म्हूण सांगतरस आनी म्हणटा तुगेले न्हू पळय आजी तुका युवराज पदवीन तूं अभिषेक करतना म्हूण म्हणटना ती मागीर म्हणटा यो मिगेलोट थोडे जव दत्तम आसनम आलभ्य भोजनेन निमंत्रितः यो थोडे मिगेलोट भोजन करी म्हूण तेदना तो सांगतकय हात पांय पडता आवसूक आनी अंजली मुखार करता आनी सांगता अम्मा हांव एक विशय तुगेले सांगूस तुकाय सीतेकय लक्ष्मणाकय बारी दुख्खा विशय यो पळय म्हाका अन्नान आज्ञे केला दंडकारण्यांत वनवासा वचुका म्हूण म्हणटना तूं म्हाका सिंहासन दवरला हें आसना हांव बशाना दरबेरी बैसुका न्ही हांव मात्र न्ही 14 वर्ष पर्यंत निर्जन अरण्यांत हांव वनवास कोरका म्हणटना थंय आशिल्ली तशी हांव जीवन कोरका पळय तूं म्हाका इतलें भोजन करी म्हूण सांगता अशी पक्वान्न न्ही म्हाका थंय कांय मेळना हें पुराय सोणू सांगतना सांगला जटाधारी जावन अजीन न्हेसून वचुका म्हळ्यार हांव मुनिंगेल वरी जीवन कोरका म्हूण न्हय तशी तेची हांव करतरस भरताक युवराज पदवी दितकय म्हाका तपस्वी वेशारी दंडकारण्य वचुका म्हूण सांगतरस 14 वर्ष पर्यंत हांव वनवास कोरका म्हूण म्हणला हांव जायत म्हूण म्हणला म्हूण म्हणटना कौसल्ये धप्प न्ही थोगू पडता पाप तिका भारी दुख्ख जातरस ती त्या तडसूच्या जायना नशी मनान तुल दुख्ख ती तोग्गू पडला उपावृत्यो उत्थितां दीनां बडबामिव वाहितां पांसु कुंठित सर्वांगीं विममर्श च पाणिना हातारी ती पडल्या तिगेले हात तिका नेला दिवन उठच असं जायना तितले दुखतकय तिका लोळणू उठाच्या वत्त ती लोळतना सगळे आंगा धुळी लागता नेलाची रामू तिगेले आंग भाप्पण तिका बसयता तेदना सांगतकय रामा मिगेल दुख्खाक तूं कारण जातरस न्हय तूं जायनी म्हूण जाल्यार म्हाका इतलें दुख्ख जायना आशिल्लें आजी तूं इतले सकळ सुकार होडचेलो वनवासा वता म्हणटना म्हाका कितले दुख्ख जातरस तुका कोतस्वे एक एव हि वंद्यायाः शोको भवति मानस अप्रजास्मीति संतापो न ह्यन्य पुत्र विद्यते चेरडा हांव म्हाका मिगेल पोट्टान तूं चेरडूं जायनी तूं जायनी म्हूण जाल्यार एक दुख्ख आशिल्लें म्हाका कशें न्ही हांव वंध्या म्हळ्यार भंजे म्हणटाची चेडून जायना नातिली मात्र दुख्ख आशिल्लें विंगड कसलेंय दुख्ख मिगेल मना आसना आशिल्लें न दृष्टपूर्वं कल्याणं सुखं वा पतिपौरुषे अपि पुत्रे तु पश्येयम् इति रामास्थितं मया ती सांगता न दृष्टपूर्वं कल्याणं सुखं वा पतिपौरुषे ती सांगता रस कसं न्ही रामा म्हाका सदां दुख्खच म्हूण जालें न्हय फुडें मिगेले बामणान म्हाका कसले होड वैभोग दिनी कसले सूख दिनी कसले जायनी एक चेडूं जाल्ली नंतर पूण हांव सुकार आसा म्हूण लिखिलें आजी पळय तूं जाल्लेले दीस देखून आजी थंय म्हाका भारी संतोश आशिल्लो पळोवचें गेल्यार सुमित्रेल आनी कैकेयील पशी चड संतोश पाविला आवाची आतां तूं रान्ना वता म्हूण म्हणटना तांणी म्हाका कटूतरान दुखयलें रे मिगेलें कोण आसा रामा मिगेलें मना दुख्ख जाल्यार हांव कोणालें सांगची रामा मिगेल दुख्खाक आनी अंत्य म्हळें लासकी नाकी कोणाक तूं पुत्रान धूर वच्चें म्हळ्यार ताजे पशी चड दुख्ख स्त्रियाक खंडीत ना तूं लागीं आसतनाय म्हाका कैकेयी अपमान करतरच तशिली आतां तूं दूर चमकल नंतर चेरडा मिगेले कोण विश्वासार उलयत रस कोण म्हाका मोग करतलस हांव आसूनी मेल्ल्या वरीत न्हय
तशी पूड दुखून दशरथाक मग कसलेची मिगेल वयर मोग म्हूण नाशिलो. ती सांगता अत्यंतम निग्रहितास्मी भर्तुः नित्यम असम्मता परिवारेण कैकेय्याः समावाप्यथी आवरा. म्हळ्यार हांव केन्नाय मिगेल बामणा नाका जावन आशिल्ली. कैकेयीले कामाच्यान समीत म्हाका तिरस्कार केले लस. तिगेले कैकेयीन कितले तिरस्कार करचे आशिल्ले म्हळ्यार म्हाका तिगेले कामाच्या अल्पशी चड तिरस्कार ती मिगेल वयर दाखयतर आशिल्ली. म्हणटना तूं म्हाका मस्त मोग करता आशिल्ली तसले आनी तूं नानतले मिगेल स्थित हांगा कसल जायत मिगेल सेवक जनय कैकेयीले भरताक पळिल्ल्यार पुरो मिगेल्या कसले उलयना अशी ताणें तेकडे वता आशिल्लीची. नित्य क्रोधतया तस्याः कथं नु करवादि तत् कैकेय्या वदनं द्रष्टुं शक्ष्यामि दुर्गता. केन्ना पळयलें मिगेल वयर कैकेयीक कोपूची म्हाका पळयले कुडले निष्ठूर उतर उरलो तिणें. म्हणटना आनी तूं वयना म्हणजे रे म्हाका कोणीय मर्यादा दितले ना जालीची वय रामा. तुगेले एक युवराज अभिषेक जाता मागीर मिगेल सर्व दुख्खाक कश्टाक कड जाता म्हूण म्हळेलें हांव आशेन निरीक्ष करता आशिल्लें. तूं जन्मा येवन 17 वर्सां जाल्ले. तशी 17 वर्सां जाल्ले म्हूण म्हणटी समाची म्हूण दिसता थंय ताका म्हूण म्हळ्यार विश्वामित्रा लोटो ते ताटका संहारा खातीर दशरथान पेटयतना ताणें विश्वामित्राले सांगचास ऊनषोडश वर्षो मे रामो राज्यवलोचन मिगेल पूतू ऊनषोडश 16 वर्सां पशी सानू ताका एक 15 वर्सां म्हूण तेन्ना लेखल्यार आतां ताका 17 वर्सां म्हूण लेखूं येता आमी. तशी बालो 12 वर्षोयमकृतास्त्रश्च राघव म्हळ्यार एक रितीरी तशी लेखूं येता नानतल्यार अरण्यकांडांत तूं मागीर येती मारीच्यान रावणा लागीं सांगचास विश्वामित्रान ताका आमकां मारूं हाडतना ताका 12 वर्सां आशिल्ले म्हूण. तशी ಸ್ವಲ್ಪ अंत भितर चड उणें वाद जावचे आसच्या पुरो. तशी हांगा 17 वर्सां म्हणून सांगिल्ल्याक त्या मध्वाचार्यान कसो सांगला म्हळ्यार तागेलें उपनयन वर्ष धरलां म्हणून गर्भ एकादश 10 वर्सार ताका उपनयन जालें की ब्राह्मणांक गर्भ अष्टमार जावचें उपनयन. क्षत्रियांक गर्भ एकादशांतू गर्भैकादशेषु राजन्यम म्हूण सांगून सांगला. म्हळ्यार गर्भ एकादशांत म्हळ्यार 10 वर्सांतू उपनयन हांकां क्षत्रियांक. तशी त्या पुरे अर्थारी 17 वर्सां जाल्ले म्हणून कौसली सांगून आसच्या पुरो. तशी मागीर ती सांगता काय आ बरी मंथार जाल्ली तुगेलें हें दुख्ख तूं वचची दुख्ख मेच्यान सैसूच्या जायना रामा. तुका पळयना अशी हांव कशी जीवन करचें. तूं रान्ना चमकलो म्हूण लेखी आतांची उपवास व्रत इत्यादी करून म्हाका भारी आयास जाला. तशी म्हाका आनी हांव कितली काळ काडटली म्हूण म्हणटा. मागीर कुडलें म्हणटा खंय पळय तूं वता म्हूण कळलेलें वेळाकच्या हांव हृदय आघात जावन पडका आशिल्ली. मिगेल हृदय कितली घट्टी पळय हांव तूं वता म्हूण कळल्यार रोवन बसल्या शिवाय कसलेंय जायनी पळय म्हाका. खंय की म्हाका मरण ना दिसता. यमाल घरांत तूं समीत म्हाका कांय जागो दवर न्ही कितकी यमान न च अवकाशोस्ती यमक्षये मम. यमाले घरांत तूं म्हाका अवकाश म्हळ्यार जागो ना कितकी. तशी यम म्हाका व्हरना न्हय तेवय म्हाका भारी दुख्ख दिसता रस. मिगेल हृदय लोखंडान जाल्लेलें कितकी इतली दुख्खस म्हाका दुख्खान सगळें शरीर जगून येता. जाल्यार हृदय भेतना इतें म्हूण सांगून म्हाका दिसता कालांत तूं मरण ना म्हूण म्हळेलें म्हाका पळोवन केलेलें दिसता. तशी मागीर सांगता काय ती तूं जावका एक पुत्र म्हाका जावका म्हूण म्हळेलें कितले सकड व्रत उपास दान इंद्रिय निग्रह तपस सकड केल्लें हांवें सर्वय एक कसलें फल मेळना ना तिले बंजरू म्हळेलें नेलान तूं एक भात घाल्यार फल येना वय बे. तशी जाली त्या जाल्यार होड न्ही
या अनर्थी जल्ली मग म्हणताना हांव केलेले व्रत उपवासाचे फल कसं जाल्लें हेचे म्हाका दिसता. पळय फक्त न्ही आमगेले इच्छेन मरण पावयता म्हूण आशिल्लें जाल्यार रामा तूं वता म्हणलें कुडल्या हांव मरण पावत आशिल्ली. तूं चमकल नंतर म्हाका कोण आसा एक करी म्हाकाय घेवन रानां वच रामा तूं म्हूण सांगून ती मस्त दुख्खार सांगता तिका सैसूचक्क जायना. रामा पळयता तो कसलेच जवाब दिना. तिका कळलें अण्णान सांगिल्लें उतरां वा बद्द जावन आसा कसं करचें म्हणून सांगून ती चिना भारी दुख्ख करता. विंगड रितीरी रामाले उलोवन दुख्ख करता. मागीर लक्ष्मण कौसल्यक कशी समाधान सांगता म्हळ्यार आमी फायचे दिसाचे रामायणांत पळोवया. आजी सांगिल्ले सर्वे परमात्माक गुरुंगेल चरणारविंदाक समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.